जुने जे मीटर होते ते आमचे व्यवस्थित होते. काही कारण नसताना जोर जबरदस्तीनं आमच्या गावात यानं नवीन स्मार्ट मीटर लावले. याचा गावकऱ्यांना फटका बसला. 2-2, 3-3 हजार बिल याचे आले आहे. त्यामुळे आमची एवढीच महावितरण कंपनीला आणि सरकारांना विनंती आहे, की आमचे जे जुने मीटर होते आम्हाला लावून द्या आणि तुमचे नवीन स्मार्ट मीटर आहे ते तुम्ही वापस घ्या. कायदा हातात याच्यासाठी घेतला कारण का आम्ही गेल्या 1 महिन्यापासून जेव्हा यानं समजा मीटर लावले तेव्हापासून आम्ही कायदेशीर प्रक्रिया करत आहे ना. पण त्या प्रक्रियेला कसल्याही प्रकारचा यानं रिस्पॉन्स दिला नाही. आणि त्याचा भुगदंड आम्हाला असा बसला का आम्हाला 2-2 महिन्याचे 4-4, 5-5 हजार रुपये बिल भरायला लागू राहिले. म्हणून आम्ही कायदा हातात घेतला. त्याकरता घेतला असं म्हणण्यापेक्षा नाही, जर का आमचे जुने मीटर जशाच तसे लावून दिले नाही तर आज घोडेगाव कोंडा आहे, येणाऱ्या 8 दिवसामध्ये अख्ख्या विधानसभा मतदारसंघामध्ये इथे हेच पोझिशन दिसेल की प्रत्येकाला जुनं मीटर लागेल. हे कुठली कंपनी आहे? कोणीतरी एखाद्या नेत्याच्या पोराची असेल ज्यांनी हे बोगस मीटर लावून गरीब गोद्याला लुटण्याचा प्रयत्न करत आहे. अशा या मीटरचे आणि या कंपनीचा आम्ही निषेध करतो सर्व गावकरी. कायदा हातात घेतला. कायदा हातात घेणे हे चुकीची जरी प्रक्रिया असली तरी पण ते बाध्य करायला तशी परिस्थिती निर्माण करायला MSEBचं कार्यालय जबाबदार आहे. मला एक म्हणायचं आहे की शासनानं आपणही तुम्ही पाहिलं आहे की या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत प्रीपेड मीटर लोकांकडे लावल्या जाणार नाही. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुद्धा त्यांनी सांगितलं की फक्त पोस्टपेड मीटरच आपलं फक्त राहील. प्रीपेड मीटर कुठल्या परिस्थितीत लावल्या जाणार नाही. एवढं सांगितलेलं असताना या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं असताना MSEB का म्हणून जबरदस्ती करते अशा प्रकारची जबरदस्तीनं मीटर लावण्याची? हा आमचा एक सवाल आहे.